बरवे माझ्या केले मने, बरवे माझ्या केले मने पंथे निघाले, अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे, साधनाचा न लगे पांग, साधनाचा न लगे पांग, अवघे सांग कीर्तन, अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे, तुका मने सत्ता तुरी, तुका मने सत्ता तुरी कोण करी कोळंबा, अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे, पांडुरंगा करू प्रथम अन्यां शास्त्रचरं श्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं संवादज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरन्तं जयंचे क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वर मंदिरे वसे माला राया चरणासी अर्पित हो जन्म एकाया जगदीश्वरांची जुळली ज्याची गती प्रथम मंदिर तो तुम्हा शिव छत्रपती विठ्ठला बरवे माझा केली मने पंथे निघाले अभयाचे देवराया प्रतापे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग वरगेचे मूर्तिमंत इकडे श्रीमंत श्री गुरु तुकोबाराय
काळाच्या माथ्यावर पाय देऊन सदैव वैकुंठ गमन करणारे आपले तुकोबराय छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू श्रीमंत श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. तुकोबराय या अभंगातून मनाचे आभार व्यक्त करतात. मनाचे आभार व्यक्त करत असताना तुकोबरायांनी भगवंताचंही वर्णन केलेलं आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं आपल्या 4थ्या वर्षाचा सरावरूपी कीर्तन महोत्सव आणि क्रमांकाने आलेली 6 नंबरची सेवा गुरुवर्य हरिभक्तपारायण बाबांना वंदन करून पद्माकर बाबा असतील, भोजी असतील, सुदाम बाबा असतील, स्वप्नील बाबा असतील, शिंदे महाराज असतील, सर्वांना वंदन करून सेवेला सुरुवात करतोय. काबर तुकोबराय मनाचे आभार व्यक्त करतात. कौतुक वाटे झाली या वेसाची मंगळाची तेने गुणे. काबर कौतुक करतात तुकोबराय मनाचे आभार मानतात. तुकोबराय आपण आभार कधी मानतो? एखाद्याचा भार आपल्या डोक्यावर असेल किंवा तिने आपल्याकरता काहीतरी केलंय, त्याच्या उपकारातून आपल्याला उत्तीर्ण होता येत नाही. उत्तीर्ण होता येत नसल्यामुळे आपण त्याची शब्दाने आभार मानतो. तुकोबरायच्या मनाचे आभार मानतात. का मानतात? विठाला मन तर सगळ्यांजवळ, गरीबाजवळ, श्रीमंताजवळ, पैशावाले, अडाणी, शिकलेले सगळ्यांजवळ मन. जीवन जगत असताना मनाला फार महत्व. महाराज माणसांना शब्द पुढे दिले जातात. जेवढं मनाकडे लक्ष द्यायचं तेवढं डीपीने तनाकडे जास्त लक्ष देतात. शान आदोय ज्यांनी जास्त मनाकडे लक्ष दिलं तनाकडे लक्ष दिलं नाही. महाराज जेवढं मन महत्वाचं आहे तेवढं धन महत्वाचं नाही. जेवढे मन महत्वाचं आहे तेवढी सत्ता महत्वाची नाही. जेवढं मन महत्वाचं आहे तेवढी प्रतिष्ठा महत्वाची नाही. मन महत्वाचं आहे तर याच्यावर अनेक कारण सांगते की त्यातील पहिलं कारण मन हे सतत आपल्या बरोबर राहतं. शरीर सतत आपल्या बरोबर राहतं. घर, गाडी, बंगले, सत्ता, प्रतिष्ठा हे काही मर्यादित कालापर्यंत आपल्या बरोबर राहतात. एक तर त्यांचं आपलं वेळ होते ते आपल्याला सोडतात, नाही तर आपण त्यांना सोडतो. पण मन हे या जन्मात नाही तर प्रत्येक जन्मात तेच राहतं आणि मन आपल्या सोबत राहतं. शरीर आपल्या बरोबर राहत नाही. विठाला विठाला महाराज जगामध्ये सुखी कोण आहे असा जर प्रश्न केला तर ज्याचं मन प्रसन्न आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याचं मन निर्मळ आहे तो सुखी. ज्याच्याजवळ पैसा आहे हे सुखी आहे नाही असं मला म्हणायचं नाही. सुखी राहतात. जीवनात पैशाचं गरज आहे सगळ्यांना. जीवनात आपल्या काही वस्तू जर प्राप्त करायची असेल तर पैशाचं महत्व आहे. गाडी घ्यायची पैशाने खरेदी करते, मोबाईल घ्यायचा पैशाने खरेदी करते, काही पण घ्या पैशाने खरेदी करता येतं. पण सुख घ्यायचे जा बरं देतील का पैशाने? बापाजीने शक्य नाही ना पैशाने देणं. विठाला विठाला
याचं मन प्रसन्न आहे तो सुख. महाराज परमार्थ कशाला म्हणावं? परमार्थ मन सुधारण्याचं साधन म्हणजे परमार्थ. परमार्थामध्ये देव मिळतो, देव तर आपल्याला प्राप्त असलेली गोष्ट प्राप्त करू घेण्यात. आणि पैशामुळे फार शरीर सुधारतात. परमार्थामध्ये पैशाचं जास्त महत्व आहे असं काही. आपला विषय काय? मनाचा आणि कुणाचा संबंध. तर पैशाचा मनाचा आणि परमार्थाचा संबंध आहे, मनाचा आणि आत्म्याचा पण संबंध. विठ्ठल विठ्ठल मनाचा आणि आत्म्याचा संबंध. ज्याचं मन प्रसन्न आहे तो सुखी. तो निर्धन असला तरी सुखी आणि सदन असला तरी सुखी. आणि हे शांत बसून चिंतन हे मनाने करावं लागतं. हे याचं निवड करणार कोण आहे? तर मनच. नवे त्या शास्त्रामध्ये म्हणतात सुख दुःखाला कारण म्हणे. म्हणे मनुष्याना कारणम मन मोक्षे. मुक्तीला आणि पद्धतीला कारण कोणी? तर म्हणे तुका म्हणे मना उतरे बाबासी. मन 84चा बंधू करी. मन भवा सिंधू तरी मन 84चा बंधू करी. महाराज आपला आदर करणारा होतं ते कोण आहे? मनच. आपल्याकडून भ्रष्टाचार करून घेतात ते कोण? मन. अत्याचार करतात ते मनच. सत्कर्म करतात ते मनच. विठाला चंचल यमन कृष्ण प्रमाते बलवजुळम तस्य हम निग्रमणे वायुर्योषि दुष्करम. म्हणजे चंचल चपल मन चंचलाचा
मग आपल्याला वाटलं करायचंय की चांगलं करायचंय कोणाच्या हातात आहे? मनाच्या हातात आहे. गाणं बरं एका ठिकाणी म्हणतात मनोराजा अगदी प्रामाणिकपणे जर तुम्हाला विचारलं तुम्ही ते कीर्तनाला आले कोणामुळे आले? मनामध्ये साधन आपल्याला कीर्तनाला जायचे. त्याच्यामुळं तुकोबारायांनी मनाला फार महत्व दिलेलं. महाराज मनात आपल्याला सरभूत दिला नेऊन जीवनातील दुःख नष्ट करून आनंदाची जर प्राप्ती करून देत असेल तर कृतज्ञ मनुष्य असला तर तो मनाच्या आवर मानल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला इथे तर तुकोबाराय मनाचे आभार मानतात. ते का मानतात मनाचे आभार? अभंगाच्या प्रथम मने बरवे केले काय येणे पंथे निघाले या पंथाने माझं मन निघाले. ज्यावेळेस तुकोबाराय या अभंगाची रचना करत असेल त्यावेळेस तुकोबाराय मार्गाने पंथाने करत साधनारूढ अशा प्रकारचे तुकोबाराय कौतुक करतात मनाचं तुकोबाराय. वेळच नसतो पण म्हातारा झाल्यानंतर काम धंदे नसल्यानंतर काही काम राहत नाही. वेळच वेळ राहतो नामचिंतन करायचं.
तेव्हा का बरं नामचिंतन करत नाही? कारण आपलं मन त्या मार्गाला जातच नाही ना, त्या तो रस्ताच आपलं मन धरत नाही, तर का नामचिंतन करणार आहे? विठाला विठाला हे महाराज म्हातारे नाही याचे त्याचे नारे उपस्थित हिला अमेरिकेच्या अध्यक्षाचं काय चालू, याचं काय चालू, त्याचं काय चालू, पण नामचिंतन नाही करणार. त्यांच्या पाया जरी पडलं ना तर नामचिंतन करणार नाही. विठाला म्हणतात. माझं मन कोणत्या रस्ते निघाले, येणे बंद निघाले, आपल्याच्या डावी पाया या मार्गाने माझं मन निघाले. त्याला विठाला महाराज जगात सर्व भाग्यवान कोणी असं जर प्रश्न केला तर ज्याचं मन प्रसन्न, ज्याचं मन सुखी येतो तो भाग्यवान. महाराज ज्याचं मन परमार्थामध्ये रंगलं तो सुखी, परमार्थामध्ये आलं तो काही सुखी नाही. येताना शरीरामध्ये येत राहतो मन नाही. ज्याचं मन परमार्थामध्ये रंगलं गेलं तो जगात सर्व भाग्यवान आहे. महाराज किती खासदार आमदार आहे, संसदेचं काम चालू असताना खाली मोबाईल मध्ये पाहतात. बाबांनी आपल्या विद्यार्थ्यांचं उदाहरण दिलं होतं. पाठ चालू असताना मोबाईल बघतात म्हणून तत्रतम बुद्धी संयोग. आपल्या जर आपल्या सद्बुद्धीचा संयोग जर प्राप्त होत असेल आणि आपण ती जर परमार्थाची जर साधना स्वतःहून जर करत असेल, त्या परमार्थाविषयी जर आपल्याला आवड निर्माण झाली असेल तर मग त्याला खायला असेल नसेल, तो श्रीमंत असेल नसेल. शनभंगुरे महाराज किती दिवस आहे, रावणाची किती संपत्ती होती, काय आलं बरोबर सांगते गवळी गेली नाही.
महाराज मानवी जीवनात जर तुम्ही परमार्थ केला नसेल तर पुढे नुसतं आमदार आहे खंती देणं करा. महाराज एसीच्या गाडीत बसला असतो पण ज्या वेळेस आपल्याला हे शरीर सोडावं लागतं, ज्यावेळेस यातना चालू होतात त्यावेळेस त्या यातना संपल्यानंतर आपल्याला जे पुढे शरीर मिळतात त्यात नुसतं दुःख असतं, नुसतं दुःख भोगावं लागतं. महाराज विठाला विठाला मनाच्या हातात विठाला विठाला मार्ग जो रस्ता धरलाय, ज्या मार्गाने तुकोबा निघाले तर कोणता मार्ग येतो? ज्यावेळेस तुकोबाच्या रस्त्याने चालत होते त्यावेळेस तुकोबा रस्त्याने चालल्यानंतर तुकोबाला जे अनुभव आले त्या अनुभवावरून तुकोबा म्हणतात. हा पंथ कुठे जातो? अभंगाच्या दुसऱ्या चरणात अभयाचे जावे देवराया प्रतापे तुकोबारायांच्या मन जो रस्ता धरला तो रस्ता कुठे नेतो? अभयाच्या दावे अभयाच्या ठिकाणी. अभय म्हणजे काय हो? भयाचा अभाव, भीती नसते. ज्या ठिकाणी भीती नाही. महाराज जगात मूळ दोन ठिकाणी, एक भीतीयुक्त आणि एक भीतीरहित. भीतीयुक्त ठिकाण म्हणजे बोलतात तर संसार, संसारामध्ये भीती. महाराज पहिले डॉक्टर झाले, पोलीस झाले, त्यांना इंजेक्शन देत होते कारण त्यांना मरणाची भीती होती. महाराज तुम्ही संत माना नका मानू, भगवंत माना नका मानू, पंत माना नका मानू, पण तुम्हाला मृत्यू हा मानावाच लागेल. विठाला विठाला महाराज जिथं जिथं होते तिथं तिथं भीती. आणि जवळ तुझे तुझे आणि जवळ जवळ तुझे घडे तव तव संसार भय जोडे. जिथं तू येते तिथं भीती. महाराज आई बापा असेल तर आई बापाला पोराची भीती. विठाला 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 आणि भीतीरहित ठिकाण कोणतं? तर काही शास्त्र प्रक्रिया जर बघितल्या
तर स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, जीव देवाचा भेद नाही, जड जडाचा भेद नाही, जड देवाचा भेद नाही, जीवन देवाचा भेद नाही. विठ्ठला विठ्ठला. अशा प्रकारच्या ठिकाणी या ठिकाणाचं काय विशेष आहे महाराज? तिथं भीतीच नाही, तिथं चिंता नाही, तिथं दुःख नाही, तिथं कसलीच कमी नाही. म्हणून तो बरोबर म्हणतात माझं मन या रस्त्याने निघाले, या मनाचा मी आभारी आहे, ऋणी आहे. विठ्ठला विठ्ठला. हे तुमचे ठिकाण कोणत्या देशात आहे? अमेरिकेत, भारतात, जपानमध्ये. इथं विकसित देश आहे. यांच्यामध्ये एवढी क्रांती की एक क्षणामध्ये सुद्धा जगाला नष्ट करतील. विठ्ठला विठ्ठला. तुमचे ठिकाण कोणते नेमकं असं तर संसार राजाच्या राज्यात आहे. स्पष्ट सांगायला झालं तर तो परमात्मा देव, ज्याला ब्रह्मा अशा प्रकारचं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. सर्वांमध्ये कोंडून कोंडून पडलाय बरं लागणार राटा हरी. महाराज तिथे गेल्यानंतर परत येणच नाही. नंतर वास येते सूर्य नसे संपूर्ण पावक यदविद्वान निवर्तन्ते यदक्षरं वेदविदो वदन्ति यतिष्ठन्त ब्रह्मचर्य चरन्ति तन्ते पदं सङ्ग्रहेण प्रवक्ष्ये. विठ्ठला विठ्ठला. का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होईची नामाघरी करते देशी देवी रूप होऊनी मागवते उदपणा नयेची निवृत्ती देवी पाहुणी जयते पुनरावृत्ती नाही. तिथे गेल्यानंतर
तिथं गेल्यानंतर परत येणच नाही. सोयीच्या मार्गाने परत ते जयसी तुकोबाराय म्हणतात, माझ्या मनाने प्रपंचाकडे पाठ फिरवली आणि अभयाच्या मार्गाने माझं मन निघालेलं आहे. विठ्ठल चालले मार्गाने तर भीतीच्या मार्गाने प्रपंचाकडे चालले. त्यांची म्हणा विठ्ठल विठ्ठल. करते परब्रह्म वेदपुरुष नारायण योगियांचे ब्रह्मशून्य मुक्तात्मा परिपूर्ण पुराणे सुगुण गोळ्या महाविठ्ठल महाराज अभयाचं स्थळ प्राप्त करता तुकोबारायांनी 3 साधनं सांगितलेली. एक विमार्ग, एक सुमार्ग आणि एक कठीण मार्ग. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे काय तर विपरीत मार्ग. त्याला लोक रस्ता म्हणतात म्हणून आपण त्याला रस्ता म्हणतो. बहुतेकीचा काही फायदाच नसतो. आपण सुमार्ग म्हणजे सोपा मार्ग, कठीण मार्ग म्हणजे योगाचा मार्ग, तपाचा मार्ग. जे योगाची या वाटा निघाले का तुला दुसरा मार्ग जर बघितले तर ज्ञानाचा मार्ग, कर्माचा मार्ग मोडून यावा. ज्ञानाचा मार्ग बघितला, कर्माचा मार्ग जर बघितला तर त्याला अधिकारी व्हावं लागतं. या जन्मी किंवा पूर्वजन्मी मनुष्याने मद अंतकरणाचे 2 दोष निवृत्त केले तर याला अधिकारी व्हावं लागतं. पण ते पण उपासनेच्या उपासनेच्या आणि कर्माच्या बंदिस्त झालेलं आहे. हा मार्ग म्हणजे कसं, तिथं बसलं डायरेक्ट तिथं विठ्ठल विठ्ठल. कोणता मार्ग आहे हा? अभंगाच्या 3ऱ्या चरणात साधना
मार्ग आहे, ते कीर्तन मार्ग आहे. त्याच्यामध्ये गोलकीर्तन आलं, नामकीर्तन आलं, स्वरूप कीर्तन आलं, लीला कीर्तन आलं, विठ्ठला महाराज हेमंत अभयाच्या आपल्या कीर्तनाच्या मार्गाने जाऊ देत नाही, फार प्रतिबंध करतात संसारामध्ये. तर ते फार प्रतिबंध करत असतात. त्याला मारण्याकरता, अडवण्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. तर कामक्रोधाचे आदर उठवती आणि रकीशुंचे अंग झुंजती, फार प्रतिबंध करत असत ते. पण ज्याने भगवंताचा अंगीकार केलाय, ज्याने नारायणाचा अंगीकार केलेला आहे, त्याच्यावर नारायणाची कृपा दृष्टी, त्याच्याकरता हा प्रतिबंधही फार कमी असतो. प्रतिबंध फार कमी असतात. महाराज आपण शंकराच्या मंदिरात जातो. भगवंताच्या शंकराच्या मंदिरात जाण्यावर आपण कोणाचं दर्शन घेतो? नंदी. नंदी म्हणजे काय? बैल. कारण त्याचा अंगीकार कोणी केलाय? तर नारायणाने केलेला. आणि देवाच्या प्रतापाने, देवरायाच्या जर प्रतापाने जर बघितलं तर त्याची सत्ता काय मोठी. महाराजांच्या कागदावर सगळं चालतं, तिथे कोणी त्याला अडवू शकत नाही. अभंगाच्या चौथ्या
सतरी कोण करी कुळंबा बरवे माझ्या केले मने पंथेने निघाले. असो झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, गुरुवारी हरिभक्त बाबांच्या चरणी, सर्व गुरुवारांच्या चरणी, माझ्या माते पित्यांच्या चरणी, सर्व गुरुजन बंधू सर्वांच्या चरणी अर्पण करून, तसेच काही चुकीचे बोल गेले असेल ते माझ्या बुद्धीचे दोष किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले येथे माझे उरले पायी पना नातरे बालक बबडा बोले का वाकुडा वेचुका पावरी ते तोज करून माऊली रिजे जेवी निवृत्ती पुरते आधी कधी सरते करून गावे तुमते विनोद असे विठ्ठल.